बहुप्रतीक्षेनंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग उदगीर ते देगलूर या रस्त्याचे मजबूतीकरण दुपदरीकरणाचे काम सुरू झाले खरे, परंतु देगलूर ते मुक्राबाद हा रस्ता अति खराब रस्ता झाला आहे। रस्त्यात खड्डे झाले आहेत। या रस्त्याच्या कामाची सुरुवात ही देगलूर ते मुक्राबाद पासून करण्यात यावे यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जेजराव पाटील शिंदे, मानवी हक्क अभियान राज्य अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गवाले, मानवी हक्क अभियानचे देगलूर तालुका अध्यक्ष यादव गाडे, करडखेल सांगवीचे माजी सरपंच दशरथ सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेड देगलूर तालुका अध्यक्ष शहाजी पाटील बाबरे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ गाडे यांनी उपविभागीय अधिकारी देगलूर यांना लेखी निवेदन दिले आहे। देगलूर ते मुक्राबाद या मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून देगलूर पासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले तर पावसाळ्यात प्रवासी वाहनधारकांचे हाल होणार नाहीत, याकरिता जेजराव पाटील शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासह लेखी निवेदन दिले आहे। यावेळी बालाजी जाधव, आंदेगाव वाडीकर, देवीदास थडके, शेषराव यलबुगडे उपस्थित होते। मी जेजराव पाटील शिंदे, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष नांदेड। आज उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर येथे राष्ट्रीय महामार्ग देगलूर ते उदगीर या रस्त्यासाठी मंजुरी भेटलेली आहे आणि रस्त्याचं काम पण चालू झालेले आहे। पण आमचा विषय असा आहे, राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू झालेले आहे आणि ते काम देगलूर ते उदगीर अशा पद्धतीने चालू असल्यामुळे ज्या ठिकाणी रस्ता चांगला आहे, म्हणजे उदगीरहून रस्ता चांगला आहे तिकडूनच सुरुवात करण्यात आलेली आहे। आमच्या देगलूरकडून रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की जनतेला नाकीनऊ येत आहे ये जा करण्यासाठी। तर आमचं उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर येथे अनुप पाटील यांना आम्ही निवेदन देऊन त्यांना देगलूरपासून सुरुवात करावे आणि जनतेला या रस्त्याबद्दल थोडासा दिलासा मिळवून द्यावे असे आज आम्ही निवेदन दिलेले आहे। डॉक्टर मच्छिंद्र गवाले, मानवी हक्क अभियान राज्य अध्यक्ष। खऱ्या अर्थानं देगलूर तालुक्यामधले रस्ते जर पाहिलं तर रस्ते न राहता पांदन रस्ते झालेले आहेत। जे देगलूर ते कर्नाटक जाणारा जो रस्ता आहे तो अक्षरशः आता परराज्यामध्ये जे कर्नाटकची वाहतूक मोठ्या प्रमाणात शासनाच्या सहकार्याने जात आहे आणि त्यामुळे आता अकाली सगळ्या तरुणांना, वयोवर्धांना मानेला आणि कमरेला पट्टे लागलेले आहेत आणि ह्या रस्त्यामुळं आतापर्यंत तिथे 13च्या वर अपघात झाले, तिथे मनुष्यवध झालेला आहे आणि या अनुषंगाने श्याम पाटील आमचे जेजराव पाटील आम्ही करडखेड चौकांमध्ये रस्ता रोक आंदोलन केलं होतं आणि हायवेच्या अधिकाऱ्यांनी येऊन आम्ही 1 वर्षाच्या आत या रस्त्याला सुरुवात करू असं शब्द दिले होते। पण खऱ्या अर्थानं या भागांच्या आमदारांनी रस्ता कोणीकडून सुरू करावा या संदर्भात प्रशासनासोबत जर चर्चा करून देगलूरकडून जर रस्ता उदगीरकडे जर केला तर तातडीनं 6 महिन्यांमध्ये देगलूरवासियांना हा रस्ता आपणाला उपभोगता येईल, चालता येईल। परंतु खऱ्या अर्थानं देगलूरकडूनच रस्ता उदगीरकडून रस्ता चांगला आहे आणि तिकडूनच रस्त्याची काम चालू होतं आहे। तर आता आम्ही संभाजी ब्रिगेड मानवी हक्क अभियानाच्या वतीने आता निवेदन देऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की हा रस्ता जीवघेणा झालेला आहे आणि या रस्त्याच्या कामाची सुरुवात देगलूरपासून उदगीरकडे करावी आणि हे जर केलं नाही तर सर्वसामान्य लोक आम्ही रस्त्यावर येऊ आणि इकडून काम करा यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन करू, एवढंच या ठिकाणी इशारा देतो। धन्यवाद।